काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला, गावातील राजकीय संघर्षातून चाकू हल्ल्याची घटना, पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांचा जमाव। काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्यावर आज जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। गावातील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या राजकीय वादातून हा चाकू हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार हिदायत पटेल हे आपल्या गावात असताना काही व्यक्तींनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात चाकूचा वापर करण्यात आला, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अकोला लोकसभासाठी 2 वेळा काँग्रेसची उमेदवारी घेणारे हिदायत पटेल हे मस्जिदमध्ये नमाज पठण करण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्यावर चाकूने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। हा हल्ला किती योग्य आहे असं संतप्त सवाल शहरातील प्रतिष्ठित नागरिक करीत आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे। हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना तात्काळ अटक करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत। राजकीय वैमनस्य, जुना वाद किंवा इतर कारणांमुळे हा हल्ला झाला का याबाबत सखोल चौकशी केली जात आहे। दरम्यान या घटनेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची भावना पसरली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। अकोला जिल्ह्यातील राजकीय वातावरण या घटनेमुळे तापले असून पुढील घडामोडींवर सर्वांचेच लक्ष लागले आहे। इंडिया न्यूज R7 साठी उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी, अकोला।